नमस्कार, फॅमिलीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण न फुटणारे आणि अगदी मऊ असे उकडीचे मोदक कसे करायचे ते बघूया। चला तर मग सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण उकड करून घेऊया। त्यासाठी मी इथे 1.5 कप पाणी घेतलं आहे। त्यात थोडं मीठ आणि 1 चमचाभर तेल टाकायचं। पाणी उकळून घ्यायचं। इथे मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलंय। ते उकळत्या पाण्यात थोडं थोडं करून घालून घेऊया। पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटं लो फ्लेमवर झाकून ठेवायचं। तर उकड इथे तयार आहे। ती आता एका पसरट ताटात काढून घेऊया। उकड गरम असतानाच मळून घ्यायची, म्हणजे गाठी होत नाहीत। थोडं थोडं पाणी घेऊन 3 ते 4 मिनिटं सलग मळून घ्यायचं। उकड मळून झाली आहे। आता मोदकाचं सारण करून घेऊयात। त्यासाठी इथे 1 चमचा तूप घेतलंय। तूप वितळून घ्यायचं। मी इथे 1.5 कप ओल्या नारळाचा किस घेतलाय, तो घालायचा। 2 मिनिटं परतून घ्यायचं। यानंतर अर्धी वाटी गूळ घालूयात। गूळ वितळेपर्यंत सारण चांगलं परतून घ्यायचं। तर इथे गूळ वितळला आहे आणि सारण अगदी सुटसुटीत तयार झालं आहे। यात आता वेलची पावडर, भाजलेले तीळ, भाजलेली खसखस टाकून गॅस बंद करून घेऊया। यानंतर आता कणकेचा छोटा गोळा घ्यायचा आणि हाताने याची अशी पारी तयार करून घ्यायची। पारी करताना मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा आणि ताट पातळ करत जायचं। आता पारीला अशा प्रकारे 3 बोटांनी निऱ्या काढून घ्यायच्या। मधोमध सारण भरायचं आणि हळूहळू निऱ्यांना जवळ जवळ करत मोदकाचा आकार द्यायचा। तर दुसरी सोपी पद्धत म्हणजे पारी लाटून मोदक बनवूया। थोडं तेल घेऊन पारी लाटायची, बाकीची प्रोसेस सेमच करायची। दोन्हीही पद्धतीने मोदक अगदी छान बनतात। मोदकाला निऱ्या चांगल्या पडल्या नसतील तर चमच्याच्या सहाय्याने निऱ्या अलगद उचलून घ्यायच्या। माझे सगळे मोदक इथे बनून तयार आहेत। तर इथे मी एका चाळणीला थोडं तेल लावून त्यात सगळे मोदक ठेवलेत आणि एका भांड्यात 1.5 कप पाणी घालून थोडी उंचावर ही चाळण ठेवायची आणि यावर झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं वाफवून घेऊया। 10 मिनिटं झाली आहेत। मोदक हाताला चिकटत नाहीयेत, म्हणजे छान वाफले आहेत। इथे आपले उकडीचे मोदक तयार झाले आहेत। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।